नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्यानं हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यानं या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि त्याचबरोबर कामगार दिन. आज संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस. संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ज्यांनी हुतात्म्य पत्करलं अशा सर्व हुतात्म्याचं एक स्मारक मुंबईत आहे आणि या हुतात्मा स्मारकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि अनेक मान्यवरांनी हुतात्मा स्मृती स्थळावर जाऊन पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व शासकीय इमारती, विविध प्रेक्षणीय स्थळ यावर काल रोषणाई करण्यात आली होती. आज सकाळी 8च्या दरम्यान महाराष्ट्रात सर्वच कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण होणार आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करतील. यावेळी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ऋतू खोकर आणि सर्व मान्यवर उपस्थित राहतील. आज पालकमंत्री जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या 3 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं उद्घाटन करतील आणि काही नवीन आरोग्यविषयक योजनांचा प्रारंभ करतील. त्यानंतर पालकमंत्री जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाची बैठक पण घेणार असल्याचं कळत आहे. हा कार्यक्रम संपल्यावर ते काही काळ धाराशिवमध्ये थांबून सोलापूरला जातील आणि सोलापूर विमानानं मुंबईकडे परततील. एकंदरीत आज राज्याचा स्थापना दिन आणि या स्थापना दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध असे कार्यक्रम पण होतील. धाराशिव जिल्ह्यातही नाशिक, पुणे, मुंबईसारख्या घटना घडू लागलेल्या आहेत. काही म्हणजे 5-6 दिवसापूर्वी तुळजापूर शहरात एका अल्पवयीन मुलीनं तिचा ट्युशनला जाताना पाठलाग करणं, तिचे फोटो काढणं, तिच्याबरोबर अतिप्रसंग करणं आणि त्याचा व्हिडिओ करणं असा प्रकार केल्याची तक्रार दाखल केली होती. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी वाशी पोलीस स्टेशनला पण अशाच आशयाची तक्रार एका वाशी नजीकच्या गावातील मुलीनं दाखल केलेली आहे. ही मुलगी ज्या गावात राहते तिच्या घराशेजारी एकाचं बांधकाम सुरू होतं आणि त्या बांधकामावर बांधकाम मजूर म्हणून पारगावचा शेख नावाचा तरुण कामासाठी येत होता. मग त्यानं हळूहळू या मुलीच्या घरच्यांची चांगली घसट जमवली
त्यानंतर तो कामावर आल्यानंतर वारंवार त्यांच्या घरी पाणी पिण्यासाठी इतर कारणासाठी जात होता आणि गेल्या जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीनिमित्त त्यानं तिळगुळात गुंगीचं औषध देऊन ते तिळगुळ त्या मुलीला दिले. ती थोडीफार बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला, त्याची छायाचित्र काढली. मग तिला तो हे छायाचित्र काढून सारखा धमकावत होता आणि अत्याचार करत होता. परत त्यानं तिला एक मोबाईल पण भेट दिला आणि याच्यातून त्यानं तिला घेऊन धाराशिव जिल्ह्यातून पळ काढला आणि तो थेट कोकणात गेला होता. कोकणात काही काळ त्या मुलीबरोबर राहिल्यानंतर तिच्यावर सतत अत्याचार करत असल्यामुळं आणि त्यातच तिला धर्मांतराची गळ घालत असल्यामुळं त्या मुलीनं प्रसंग अवधान साधून तिथून पळ काढला आणि ती गावापर्यंत पोचली. इथं आल्यानंतर तिनं त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाशी पोलीस या प्रकरणीचा तपास करत आहे आणि त्यांनी त्या आरोपीलाही ताब्यात घेतल्याचं कळत आहे. जसे जसे दिवस जात आहेत तसे टाटा IPL T20 क्रिकेट स्पर्धा रंगतदार होत आहे. काल रात्री टाटा IPLच्या स्पर्धेत गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची तगडी टीम असतानाही गुजरात टायटन्सनं त्यांना त्यांच्या फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही आणि 20 षटकं होण्याच्या आधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सर्व फलंदाज बाद झाले आणि त्यांनी अवघ्या 155 धावा जमवल्या होत्या. ख्यातनाम फलंदाज विराट कोहली काल त्यानं बऱ्यापैकी धावा केल्या, परंतु त्याच्या वकुबानुसार तो खेळला नाही आणि त्यामुळं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरात टायटन्स संघ 156 धावाचं लक्ष घेऊन मैदानात उतरला, परंतु त्यांनाही तशा धावा करताना अडचणीच होत्या. परंतु त्यांनी 16व्या षटक पूर्ण होण्याच्या आतच 6 बाद 158 धावा केल्या. या धावसंख्येला आकार देण्याचं काम शुभमन गिल आणि बटलर यांनी केलं. या स्पर्धेत भुवनेश्वर कुमार परत त्यानं ते आपण कसे उत्कृष्ट गोलंदाज आहोत ते दाखवून दिलं आणि त्यानं आपल्या 4 षटकाच्या कोट्यात 3 विकेट घेतल्या होत्या. आज संध्याकाळी 7:30 वाजता टाटा IPL 2026च्या या स्पर्धेत राजस्थान रॉयल आणि दिल्ली कॅपिटल या 2 संघात सामना होणार आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या 4मध्ये आहे, त्यामुळं दोन्ही संघ सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळं हा सामना रोमहर्षक असाच होईल असंच दिसतंय. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.